पवनपुत्र हनुमान की जय. ओम शनेश्वराय नमः. हनुमानजींनी शनिदेवाला कैदेतून सोडवलं. त्यामुळे बजरंग बलींच्या भक्तांना शनिदेव कधीच जास्त त्रास देत नाही. ही दिव्य कथा तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आज ऐकून डोळे पाणावतील. त्या पहिले छोटीशी विनंती आहे, अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. जर मी तुम्हाला सांगितलं की असा एक देव आहे ज्याच्यापासून सगळे घाबरतात, जो राजा असो वा गरीब सगळ्यांना समान शिक्षा देतो, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल असा कोणता देव आहे? तो देव आहे शनिदेव. पण कधी तुम्ही ऐकलं का, एकच असा देव आहे ज्याच्यासमोर शनिदेवही असहाय्य झाले, आणि ते म्हणजे हनुमानजी. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक कथा जिथे शनिदेव कैदेत होते, जिथे वेदना, अन्याय, अंधार होता, आणि जिथे हनुमानजी देव नाही तर शनिदेवांचे रक्षक बनून उभे राहिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा फक्त पौराणिक नाही, ती तुमच्या जीवनाशी जोडलेली आहे. रावणाची लंका अहंकाराची नगरी होती. ही गोष्ट आहे त्या काळातील जेव्हा लंकेचा राजा रावण होता. अत्यंत शक्तिशाली झाला होता. त्याच्याकडे अपार विद्या, ब्रह्मदेवाची वरदान आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार होता. रावणाला वाटू लागलं, मीच सर्वात मोठा आहे, देवही माझ्या इच्छेने चालतील. आणि ह्याच अहंकारातून त्याने एक अत्यंत भयंकर कृत्य केले. त्याने नवग्रहांना कैद केले. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र सगळे ग्रह रावणाच्या लंकेत कैदेत होते. पण सर्वात जास्त छळ त्याने कोणाचा केला होता तर तो होता शनिदेवांचा. कारण शनिदेव रावणाच्या कुंडलीत अत्यंत अशुभ स्थानावर होते. रावणाला भीती होती, जर शनी माझ्यावर वक्रदृष्टी टाकतील तर माझा नाश नक्की आहे. म्हणूनच रावणाने शनिदेवांना अत्यंत अपमानास्पद स्थितीत ठेवलेले होते. शनिदेव लोखंडी साखळ्यांनी बांधलेले होते, घाणीत अंधारात टाकलेले, हालअपेष्टा सहन करत होते. देव असूनही ते असहाय्य झाले होते. पण त्या वेदनेतून त्यांच्या ओठांवर फक्त एकच नाव होतं, राम राम राम. कारण शनी न्यायाचा देव आहे, अन्याय सहन करत नाही, आणि राम म्हणजे सत्य. जिथे राम नामाचा जप तिथे हनुमानजी न येतील असं होऊच शकत नाही. त्यावेळेस हनुमानजी लंकेतच होते, माता सीतेचा शोध घेत. अचानक त्यांच्या कानावर आलं वेदनेने भरलेले एक आवाज, तो म्हणजे होता रामनामाचा. हनुमानजी थांबले. हे रामनाम इतक्या वेदनेतून का येत आहे? ते आवाजाच्या दिशेने गेले आणि ते दृश्य बघितले. देवांचाही देव लोखंडी साखळ्यात जखडलेला. शनिदेवांनी हनुमानजींना पाहिलं आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, हे महावीर, मी न्यायाचा देव असूनही आज अन्याय सहन करतोय. हनुमानजींच्या डोळ्यात क्षणात क्रोध आणि करुणा दोन्ही आलं. त्यांनी एका झटक्यात शनिदेवांच्या साखळ्या तोडल्या. साखळ्या तुटताच लंका हादरली. रावणाला कळालं काहीतरी भयंकर घडत आहे. तो धावत आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हनुमानजींनी आपल्या शेपटीला आग लावली आणि संपूर्ण लंकेला अहंकाराची शिक्षा दिली आणि शनिदेवांना मुक्त केले रावणाच्या कैदेतून. मुक्त झाल्यावर शनिदेव हनुमानजींच्या चरणी नतमस्तक झाले. ते म्हणाले, हे महावीर, आज तुम्ही मला नवजीवन दिलं, म्हणून मी वचन देतो, जो कोणी तुमचं नाव घेईल, तुमची भक्ती करेल, शनिवारी हनुमान चालीसा वाचेल, त्याच्यावर मी कधीही कठोर दृष्टी टाकणार नाही. हेच कारण आहे हनुमान भक्तांवर शनी थांबतो. ही कथा फक्त गोष्ट नाही. रावणात अहंकार खूप होता, शनिदेव कर्म बघायचे. हनुमानजींमध्ये अपार भक्ती आणि नम्रता होती. जेव्हा अहंकार वाढतो, जेव्हा कर्म शिक्षा देते, पण जिथे भक्ती तिथे कर्मही मऊ होते. आजही लोक म्हणतात माझ्यावर शनी आहे, पण सत्य असं आहे, शनी वाईट नाही, कर्म वाईट असतं. आणि कर्म सुधारण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे हनुमानजींचे नामस्मरण. शनिवारी तुम्ही पण अशा प्रकारे नामस्मरण करू शकता. सकाळी स्नान करून शांत बसून 11 वेळा म्हणा ओम हनुमते नमः. नंतर 1 वेळा हनुमान चालीसा. इतकंच करा. हनुमानजींनी शनिदेवाला कैदेतून कसं सोडवलं, का शनिदेव हनुमान भक्तांवर कठोर होत नाही, आणि या कथेचा खरा अर्थ काय होता, तुम्हाला जर कळाला असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान लिहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय बजरंग.